जय शिवराय मित्रांनो, खरीप 2025मध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना नजरा रब्बी हंगामाकडे लागलेल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की रब्बी हंगाम तरी चांगले उत्पादन मिळून फळबागांमध्ये आणि रब्बी पिकांमध्ये काही प्रमाणात आर्थिक भरपाई होईल. पण निसर्गाने पुन्हा एकदा साथ न देता अवकाळी पावसाच्या रूपाने राज्यात धुमाकूळ घातलेला दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढलेली दिसते. पूर्व विदर्भातील काही भाग, मराठवाड्यातील जिल्हे तसेच अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर काही भागात अशा अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचा फटका केवळ उभ्या पिकात तरच नाही तर फळबागांनाही मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. विशेषतः लातूर, यवतमाळ काही भाग, वाशिम, धाराशिव, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, सोलापूर या भागात नुकसानाची तीव्रता जास्त असल्यामुळे समोर येत आहे. काल गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी आणि गारपीट झाल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. या अवकाळी पावसामुळे हरभरा, ज्वारी, गहू यासारख्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर द्राक्ष, आंबा यांसारख्या फळबागांनाही मोठा फटका बसलेला आहे. अनेक ठिकाणी फुलोरा आणि उत्पादनावर थेट परिणाम झालेला दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात संभ्रमात आहे की रब्बी हंगामातील नुकसानीत पीक विमा क्लेम करता येईल का? त्यातून काही नुकसान भरपाई मिळेल का? इथे एक महत्त्वाचा बाब समजून घेणे महत्त्वाचे आहे. रब्बी हंगाम 2025-26साठी जी पीक विमा योजना राबवली जात आहे त्यामुळे वैयक्तिक क्लेमची बाब अद्याप समाविष्ट करण्यात आलेली नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर क्लेम केला तरी तो थेट ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे अनेक शेतकरी क्लेम करण्याची की नाही याबाबत विचारणा करत आहेत. प्रत्यक्षात तुम्ही क्लेम केला तर तो एक पुरावा म्हणून उपयोगी ठरू शकतो, पण नुकसान भरपाई ही सरसकट उत्पादनावर म्हणजेच यील्ड बेस्डवर निश्चित केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शासन प्रशासनही सक्रिय झालेले दिसत आहे. विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहे. कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेले लातूर जिल्ह्यात पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात विविध तालुका, गाव पातळीवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. फक्त मराठवाडा किंवा विदर्भच नाही तर कोकण भागात देखील या बदल्या वातावरण परिणाम दिसून येत आहेत. आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे संकेत मिळत आहे. याबाबत संबंधित स्तरावर मागण्या देखील करण्यात आलेल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मदतीची मागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर एखाद्या परिस्थितीकडे पाहिले तर खरीप 2025मधील नुकसान, रब्बी बियांसाठी जाहीर केलेले अनुदान यांचे जानेवारी ते मे या कालावधीत गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे भरपाईचे वाटपही मोठ्या प्रमाणात बाकी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्याच्या नव्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता या नव्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान मंजूर कधी होईल आणि नुकसान भरपाई मिळेल का, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. सध्या तरी प्रशासनाने पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक स्तरावर नुकसानाचे आकलन केले जाणार आहे. जर तुमचे वैयक्तिक नुकसान झाले असेल तर तुम्ही त्वरित आपल्या तलाठी कार्यालयात संपर्क साधणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शेतातील नुकसानीचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करा. विशेषतः फळबाग धारण शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक क्लेम करणे गरजेचे ठरू शकते. वैयक्तिक क्लेम केल्यानंतर फळबागांच्या नुकसानीसाठी काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता असते. परंतु इतर रब्बी पिकांच्या बाबतीत जर तुम्ही क्लेम दाखल केला तरी सध्याच्या घडीचा त्याचा थेट फायदा होईलच असे निश्चित नाही. तो केवळ एक पुरावा म्हणून उपयोगी ठरू शकतो, कारण नुकसान भरपाई ही मुख्यतः सरासरी उत्पादकाच्या आधारावरच निश्चित केली जाणार आहे. एकंदरीत पाहता पुन्हा एकदा आसमानी संकटामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. आधी खरीप हंगामामुळे नुकसान झाल्यानंतर रब्बी हंगामात अवकाळी पावसाचा फटका आणि प्रलंबित अनुदान यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक कठीण झालेली आहे. आता शासनाकडून योग्य वेळी मदत मिळेल आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळेल या येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. आशा करूया की हे नैसर्गिक संकट लवकर टळेल आणि शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे त्यांना लवकरात लवकर दिलासा मिळेल. तर मित्रांनो, या टॉपिक